तृप्तीताई, खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. टेलिव्हिजनवर रोज आम्ही तुम्हाला बघितलं, तुमचा खेळ बघितला, तुमची रोखठोक मतं बघितली. सगळंच प्रेक्षकांना खूप आवडलंय. सगळ्यात आधी कशा आहात? मी एकदम छान आहे आणि मनापासून धन्यवाद. कारण बिग बॉसच्या घरामध्ये जो प्रवास होता, खरं तर बाहेरची जी आक्रमक भूमिका बऱ्याच जणांना वाटत होतं आता या तिथेही जाऊन भांडतात की काय, परंतु मी आंदोलनात रोखठोक भूमिका घेत असते किंवा आक्रमक होत असते. मी घरात जशी असते तसं तिथं वावरले आणि मला बाहेर आल्यावर कळालं की माझ्याविषयीचे विचार असतील, जे ट्रोलिंग होत होतं, लोकांची बदललेली मतं, त्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि बिग बॉसच्या घरातला जो प्रवास होता तो खूप छान होता. अगदी आणि 50 दिवस तुम्ही घरामध्ये राहिलात. आता खरं तर एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून फोनपासून लांब राहणं किंवा प्रवास न करणं, या गोष्टी खरं तर तुमच्यासाठी नवीन नसतील. एकाच घरात 50 दिवस राहिलात तुम्ही. किती कठीण होतं, किती सोपं होतं आणि किती तुमच्या सगळ्या कामाला मिस केलं त्या घरात? माझ्यासाठी हे खूप कठीण होतं. कारण दररोज महिलांचे येणारे फोन असतील. बऱ्याच महिला अडचणीत असतात तेव्हा फोन करतात आणि त्यामुळे हा निर्णय घेणं फार कठीण होतं. परंतु मला माझे जे काही माझ्याविषयी काही गैरसमज बाहेर आहेत, त्यासाठी बिग बॉसमध्ये मला जाणंही गरजेचं होतं. मी नक्की खरी कशी आहे, हे अनेक जणांना माहीत नव्हतं. फक्त काही ऐकिवाद गोष्टी होत्या आणि त्यावरून ट्रोलिंग करणं किंवा बरंच काही चाललेलं होतं. पण फोन बंद किंवा फोन न घेऊन जाणं, घरच्यांशी अजिबात संपर्क नसणं आणि तिथं माझ्या क्षेत्रातलं कुणीही नव्हतं. म्हणजे मी जेव्हा तिथं गेले, सगळे मॉडेलिंग, ऍक्टिंग, स्पोर्ट्स या क्षेत्रातून होते आणि त्या सगळ्यांशी जुळवून घ्यायचं. ते मला जुळवून घेतील का माहित नाही, परंतु मी ठरवलं होतं की मी जशी घरात वावरते, आमचं एकत्र कुटुंब आहे आणि तिथं मी जरी वयाने लहान असले तरी मला सगळे अधिकार दिलेले आहेत. पण तिथं मी कधी दादागिरी करत नाही. कुटुंब प्रमुख म्हणून मी खूप चांगल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित भूमिका घेत असते आणि मला ते तिथं खूप कामाला आलं. बऱ्याच जणांची भांडणं व्हायची, बऱ्याच ठिकाणी वादविवाद व्हायचे आणि त्यावेळेला हे तुम्ही करू नका. कारण बिग बॉस काय कुठली कंपनी नाही, बिग बॉस काय कुठलं दुकान नाहीये. तर आपण घरात आलोय, आपण आपल्या घरामध्ये जसे राहतो, आपण घरामध्ये जसे व्यवस्थित कामं करतो तशी आपण करायची. भांड्याला भांडं लागत असतं, परंतु आपण ते क्षणामध्ये विसरून गेलं पाहिजे. बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या गोष्टींमधनं बरेच वाद व्हायचे, परंतु मला वाटतं की मी तिथं बऱ्याच भूमिका घेत होते. बऱ्याच जणांना खटकलेही असतील की मी सारखा पुढाकार का घेते, परंतु मला सवय आहे की कुठं जर काही चुकीचं होत असेल तर तिथे त्या सूचना देणं, त्यात बदल करायला सांगणं आणि तिथे नक्कीच त्यांना एखाद्या वेळेस वाईट वाटेल, पण नंतर कळेल की ताई सांगतायत ते खूप बरोबर आहे आणि हळूहळू त्यांनाही कळत गेलं. म्हणून ते मला घरातलेही सदस्य म्हणत होते की ताई, कॅप्टन पदासाठी तुम्ही मला वाटतं की उभं राहायची गरज नाही. तुम्ही कायमच्याच आमच्या बिग बॉसच्या घरातले कॅप्टन आहात खरंय. आणि मला खूप छान वाटलं की घरातले सगळेच म्हणजे बिग बॉस मराठीने मला जो मान सन्मान दिला तो फार महत्वाचा आहे. म्हणजे मला तिथं वाटत होतं, मला आधी सांगितलं होतं की तुम्हाला बाहेर ताई म्हणतात, तिथल्या लोकांना तुम्ही माहित नाहीये, तुम्हाला अरे तुरे बोलवलं जाऊ शकतं, तुमच्याशी कसंही बोललं जाऊ शकतं. तर मी म्हटलं होतं की मला सवय आहे, ट्रोलिंग इतक्या प्रचंड प्रमाणात होतं, कोणी काय बोललं तर इतका काही फरक पडणार नाही. पण मी तुम्हाला सांगते की पहिल्या दिवसापासून म्हणजे सगळे सदस्य अगदी नवीन एंट्री झालेले असतील किंवा जुने असतील, मला ताईशिवाय कुणी हाक मारली नाही. टास्कमध्ये आमची बरोबर. बरीच वाद व्हायचे, परंतु ताई म्हणूनच बोललं जायचं. महेश मांजरेकर सर इतके वयाने मोठे आहेत, परंतु जेव्हा ते चावडीवर यायचे तेव्हा तृप्तीताईशिवाय कधीच बोलले नाहीत. मला वाटतं याचं सगळं श्रेय बिग बॉस मराठीच्या टीमला जातं, कारण त्यांनी मी जे काम करते त्या पद्धतीनं माझी तिथे इमेज जपून ठेवली आणि मला वाटतं की त्यांनी हा दिलेला मान सन्मान म्हणजे मी केलेल्या कामाची पावती आहे. अगदी आणि ताई, तुमच्याबद्दलची मला एक व्यक्ती म्हणून आवडलेली सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे जेव्हा घरामध्ये 2 ग्रुप सुरुवातीच्या काळात झाले आणि एक ग्रुप बोलला, की आम्ही कोणासाठी करणार नाही आणि आम्ही कोणी केलेलं खाणार नाही. तेव्हा तुम्ही तुमचा एक स्वतंत्र स्टँड घेतला. जेव्हा माझा टर्न असेल, तेव्हा मी सगळ्यांसाठी जेवण करणार. तुम्ही त्याचे म्हणजे वाद किती असू दे, त्यावेळी तुम्ही मागे हटला नाही. माझा टर्न असेल, तेव्हा मी सगळ्यांसाठी जेवण करणार. ही गोष्ट खरं तर प्रेक्षकांना आणि मला स्वतःला सुद्धा खूप आवडली. पण 50 दिवस राहिलात तुम्ही घरात. काय वाटतं या आठवड्यामध्ये इतर चौघांसोबत जर नॉमिनेशनमध्ये आला नसतात, तर आणखीन काही दिवस राहिला असतात घरामध्ये?
मला वाटतं की आपण आता ज्या भूमिकेबद्दल बोलताय ते बाहेर इतकं काही दाखवलं गेलं असंही वाटलं नाही. कारण माझी भूमिका होती की माझ्याकडे स्वयंपाक आला किंवा तुम्ही जरी 2 खरंय. ग्रुपमध्ये अचानक टास्क रद्द होत होते आणि सगळे म्हणत होते की मग आम्ही यांना नाही करून देणार, प्रत्येकाने वैयक्तिक खायचं. बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक किराणा जो आहे तो आठवड्याभराचा आहे, तो पुरवणं खूप महत्वाचं आहे. आणि मी सांगितलं की कुणी नाही ना केलं तर मला जेवढं जमेल सकाळ संध्याकाळचं जेवण, मी जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत कुणीच उपाशी राहणार नाही. आणि ती हं. भूमिका मला वाटतं बाहेर सगळ्यांना आवडली. आणि मी काही कुठं कॅमेरावर बोलतीये किंवा कॅमेरा आहेत म्हणून काही भूमिका घेतल्या नाही, तर तिथे घरातली एक ज्येष्ठ सदस्य म्हणून कुणी घरात उपाशी राहू नये, आपलं कुटुंब जे आहे ते व्यवस्थित राहावं आणि सगळं तिथं जे आहे ते म्हणजे आलबेल असावं, यासाठी त्या घेतलेल्या भूमिका होत्या. नॉमिनेशनचा विषय सुरुवातीला पहिल्या आठवड्यात तर मी अनेक जणांबरोबर होते, पण दुसऱ्या आठवड्यापासून मी जी भूमिका घेतली की कुठल्याही ग्रुपमध्ये मला राहायचं नाहीये. कारण हं. ठराविक या ग्रुपमध्ये 4 लोक होती, इकडे 7-8 लोक होती. मग मी त्यांना सांगितलं की मला एकटीला खेळायचंय. आणि मग एकटीला खेळायचं म्हटल्यावर बऱ्याच जणांचे भुवया सुद्धा उंचावल्या होत्या. आणि मी म्हटलं की जेवढं काही खेळायचं ते मी एकटी खेळेन. आणि तेवढ्या एकटे खेळण्याने, कारण दरवेळी नॉमिनेशनची प्रक्रिया यायची तेव्हा मग गटातले जे काही सदस्य असायचे ते प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न बरोबर. करायचे. गटातले जे आहेत ते एकमेकांना वाचवायचे. मला वाचवणारं तिथं कोणीच नव्हतं. त्यामुळे मला वाटतं की मी जे खेळले ते वैयक्तिक खेळले आणि वैयक्तिक खेळून जर 50 दिवस पूर्ण केले तर मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे. बिग बॉसच्या घरामध्ये 50 दिवस काढणं, कारण बाहेरचा एकही व्यक्ती तुमच्या संपर्कात नसतो. फक्त बिग बॉसचा आवाज तिथं ऐकायचा असतो. जे गेस्ट येत होते ते सुद्धा आमच्याशी काचेतून बोलत होते. आणि हो. कधी ना कोणाला बाहेर पडायचंय, त्यामुळं वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. जे आपण राहिलो किती सकारात्मक राहिलो, तिथं लोकांची मनं जिंकली, सदस्यांची मनं जिंकली. आणि ज्या भूमिका म्हणजे जसं तुम्ही मला पहिल्यापासून बघत आलात, मला तेच की मी जशी आहे तसंच मला तिथं राहायचं होतं. त्यामुळे मला जिथं रोखोक भूमिका वाटल्या, काही जण म्हटले की तृप्तीताई ताईगिरी करतात. ताईगिरी नक्कीच केली, पण नकारात्मक कधीच नव्हती. कोणी चुकलं, कोणी काही तिथं टास्क रद्द झाला म्हणून भांडणं झाली. 2 गट अगदी गार्डन मध्ये बसायचे, कोणी बेडरूम मध्ये बसायचं, कोणी हो. लिव्हिंग रूम खरंय. मध्ये बसायचं, कोणी बाथरूम मध्ये बसायचं. त्या एकत्रित करणं असेल, या सगळ्या भूमिका जर ताईगिरी म्हणून मी सकारात्मक घेतल्या असतील तर मला वाटतं मी ताईगिरी केली आणि त्याचे चांगलेच पडसाद जे आहेत ते नंतर बघायला मिळाले. कारण सगळं कुटुंब आमचं नंतर एकत्र व्यवस्थित राहत होतं. अगदी. आणि ताई जेव्हा संचालक होतात तुम्ही टास्कमध्ये, तर अनेकदा बायास संचालक असं सुद्धा तुम्हाला बोललं गेलं आणि एका विकेटच्या सावडीमध्ये महेश सर सुद्धा तुम्हाला त्यावरनं बोलले होते. जेलचा टास्क होता. काय म्हणाल, काय नेमकी परिस्थिती होती, की तुम्हाला एका पर्टिक्युलर ग्रुपच्या बाजूने डिसिजन घ्यावे लागले आणि ज्यामुळे तृप्ती देसाई बायास संचालक आहेत असा कुठेतरी समज बाहेर आला? नाही, खरं तर बिग बॉसचे 50 दिवस यामध्ये अनेक संचालक झाले. सगळ्यात जास्त संचालक पद माझ्याकडे आलेलं होतं बरोबर. आतापर्यंत. आणि जेव्हा मला बायस म्हटलं गेलं, मलाही कळलं नाही की बाहेर असं का पसरलं. कारण मी कधीही हं. सांगितलं की मी जो संचालक म्हणून निर्णय घेईल तो पारदर्शकच असेल. मग समोर कुणी उमेदवार असू दे, कारण मी ना कुठल्या ग्रुपची होते, त्यामुळे कुणाच्या बाजूने घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण डोळ्याला जे दिसेल त्यानुसार मी निर्णय घेतले होते. मग एखादा निर्णय जर एका बाजूने घेतला तर दुसरा ग्रुप जो म्हणायचा की या बायास संचालक आहेत. एका बाजूने म्हणजे पोस्टरच्या ग्रुपमध्ये, पोस्टरच्या टास्कमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर एक ग्रुप जो होता तो विरोधात होता की बायस बायस बायस. भोपळ्याचा जो टास्क होता, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, त्याच्यामध्ये बी ग्रुप जो होता तो मला बायस म्हणत होता. म्हणजे निर्णय जे घेत होते ते मी योग्य घेत होते. मग कुणाच्या तरी पारड्यात एक मत मला जे वाटतंय ते जाणारच आहे. मग ते जर हं. दुसरीकडे गेलं तर मी बायस संचालक, इकडच्या बाजूला गेलं तर मी बायस संचालक. मला जे योग्य वाटलं ते केलं. आणि मला वाटतंय की तिथं जे डिसिजन त्यावेळेला घेणं योग्य होतं तेच मी घेतलं. बाकी कुणाला काय वाटतंय याने मला फरक पडत नाही. संचालक पद जर मला बिग बॉसनी जबाबदारीनं दिलेलं आहे तर ते पद पार पाडणं आणि तिथं योग्य निर्णय घेणं हे माझं तिथं कर्तव्य होतं आणि तेच मी केलं. अगदी. आणि तुमचं आणि स्नेहाचं जे काही नातं होतं, ते सुद्धा बाहेर प्रेक्षकांना आवडलं. म्हणजे तुम्ही अनेकदा पाहिलं, की स्नेहा जेव्हा कॅप्टन झाली, तेव्हा त्यावरनं तुम्ही बोललात. तुम्ही आणि स्नेहा कॅप्टन्सीमध्ये होतात, तेव्हा तुम्ही बोललात. बट नंतर लगेचच तुमच्या गोष्टी सॉर्ट झाल्या. तुम्ही गप्पा मारतानाही दिसलात. सो हे एकंदरीत हा जो बॉन्ड होता, हा घरातल्या प्रत्येकाशी होता. कारण तुमचं मीराबरोबर सुद्धा खूप वाजलं होतं लिव्हिंग एरियात, हो. की माझ्याशी असं नाही बोलायचं.
सोनाली सोबत हे तुमचं वाजलं जेवणावरनं, पण नंतर तुम्ही प्रत्येकाशी तितकंच छान मिळून मिसळून बोलताना दिसलात ताई. तो हा एकंदरीत तुमचा स्वभावच आपण म्हणूया. अ, हा माझा स्वभावच आहे आणि माझा कधी वाद झाला नव्हता. त्यांनी हं. माझ्याबरोबर वाद केलेले होते आणि मला वाटत होतं की हे जे वाद झालेत काही गैरसमजातून झालेले आहेत. आपण मोठं म्हणून पुढाकार घेतला पाहिजे. माझी काही चूक झालीये का? तुम्हाला काही समजलं नाहीये का? तुमचा हा राग काय आहे? त्यामुळे मी त्यांना ते विचारायचे आणि मला वाटतंय की काल आपण बघितलं असेल सगळ्यात जास्त मीरा, गायत्री ज्या मला हो. बायस संचालक म्हणत होत्या, ज्या मला टॉन्ट मारत होत्या, त्या सगळ्यात जास्त रडल्या. कारण आणि हा बॉन्ड माझा सगळ्यांशी आहे. म्हणजे अगदी आदिश असेल, अक्षय असेल, सुरेखाताई जे घरातनं बाहेर आविष्कार असेल आणि हे घरातले जे काही सदस्य अगदी निथा सुद्धा जी नवीन आली सगळ्यांबरोबर हो. हेच बॉन्ड आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की डिसिजन घेताना त्यांना वाटतं की नाही ताई तिकडून बोलतायत. म्हणजे आता जेव्हा तुम्ही बघितलं असेल की कॅप्टन्सी टास्क होता बऱ्याच जणांना स्टेजवरून एकेकाला उतरायला लागला आणि तेव्हाही मला काही भूमिका घ्यायला लागल्या. मग ताईने आम्हाला का उतरवले? एकेकाला उतरवणं गरजेचं होतं. मी स्वतः त्या रेसमध्ये होते. काही जण नाराजही झाले. परंतु प्रत्येक ठिकाणी मला वाटतंय की कुणी जर पुढाकार घेत नसेल तर घरातले एक ज्येष्ठ म्हणून किंवा अनुभवी म्हणून सामंजस्याची भूमिका घेतली तर अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि त्यावेळेला मला जे जे योग्य वाटलं ते मी तिथं केलं. अगदी आणि ताई वीकेंडच्या सावडीमध्ये आपण बघतो चुगलीभूत आहे, महेश सर कान उघडणी करतात. तर पहिल्या आठवड्यापासून ते आता तुम्ही घरातनं निघेपर्यंतच्या प्रत्येक आठवड्यात उत्कर्ष आणि जय या दोघांची महेश सरांनी खूप कान उघडणी केली. त्यांचा गेमही त्यांना आवडतो. पण ते घर अख्खं हँडल करतात किंवा सगळ्यांवर त्यांचा प्रभाव अशा अनेक गोष्टी समोर आल्या. तुम्हाला काय वाटतं त्या दोघांबद्दलचं तुमचं रोखठोक मत काय आहे? उत्कर्ष आणि जयची जोडी खूप चांगली आहे. परंतु मला हं. वाटतंय की ग्रुप म्हणून जे दोघं खेळतात, तर त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन खेळलं पाहिजे. मीच हे सगळं करू शकतो, तर तसं ते बिग बॉसचं घर नाहीये. या जर करेक्ट. फाजील आत्मविश्वासानं तुम्ही गेलात, तर कधीही त्यातला एक सदस्य बाहेर पडू शकतो. त्यामुळे मला त्यांना एवढंच सांगायचंय, की तुम्हाला जे वाटतं ना, आम्ही ठरवेल तोच कॅप्टन होतो किंवा आम्ही ठरवेल तेच करेक्ट, घडतं, करेक्ट. बरोबर. ते तिथे अजिबातच होत नाही. माझं त्यांच्याशी खूप चांगलं रिलेशन आहे. पण त्यांना आवर्जून मी सांगायचंय, की तुम्ही जे काही काम कराल, कारण टास्क दोघंही चांगलेच खेळतात. म्हणून दुसरे खेळत नाहीत, असं अजिबात हं. म्हणू नका. दुसरे त्याच पद्धतीनं खेळतात. तुम्ही जर दुसऱ्यांना दरवेळी कमी लेखायचा प्रयत्न केला, तर कदाचित उद्या तुम्हाला सुद्धा घराबाहेर पडावं लागेल. हे मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं आणि आताही 100% माझं की तिथं कोणीच कुणाला कमी समजायचं कारण नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रत्येकाची काहीतरी ख्याती आहे, म्हणून तिथं आलेलं आहे. आणि बरोबर. म्हणूनच कॅप्टन झाले. आपण पाहिलं असेल कॅप्टन झाल्यावर 2-3 टास्क रद्द झाल्यानंतर मला ते कॅप्टन पद सुरेखाताई जेव्हा बाहेर आल्या हो. तेव्हा मला ते होतं आणि तेव्हा मी सगळ्यात पहिला मनमोकळ्या गप्पा म्हणून एक कट्टा सुरू केला होता. त्याच्यात मला तीच भूमिका होती कारण तेव्हा घरामध्ये कुणीच एकत्र बसत नव्हतं, बोलत नव्हतं. प्रत्येकाचा काय प्रवास आहे, काय संघर्ष आहे, यासाठी मी प्रत्येकाला बोलायला लावलं आणि मग त्यांना कळालं की अरे हे सगळे जे आहेत ते आपल्यापेक्षा वरचढ आहेत आणि मग तेव्हापासून जे आहेत ते बरेच जण एकत्र यायला लागले, बोलायला लागले. घरात आम्ही एकत्र जेवायला लागलो. म्हणजे मला जे काही शक्य होतं ते मी तिथं केलं होतं. अगदी आणि आता प्रेक्षक आजपासून तुमची आणि दादूशी ती मजा, मस्करी, तुमचं गप्पा हे सगळं मिस करणार आहेत. त्या घरामध्ये एक छान मित्र मिळाला ताई तुम्हाला दादूस नावाचा. फार गोड व्यक्तिमत्व आहे ते. आता किती मिस कराल यापुढे आणि जेव्हा यापुढे ती मैत्री नेमकी कशी असेल तुमची आणि दादूसची? दादूसची आणि माझी मैत्री कायमस्वरूपी तशीच राहील. कारण दादूस माझ्यापेक्षा बरेच वयाने मोठे आहेत. परंतु त्यांची काळजी घेणं असेल, जेव्हा जोडी की बेडी म्हणजे दुसऱ्याच आठवड्यामध्ये आमची जोडी होती. हो. की काय होतं की बऱ्याच जोड्या अशा लावल्या होत्या की ज्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. काही ठिकाणी भांडणं चालायची, काही ठिकाणी चिडचिड व्हायची की मग तुला इकडे जायचंय, मला यायचं नाही. आणि मग तिथं आम्ही म्हणायचो की कुठे चिडचिड नाही झाली पाहिजे. मग आमची लगेच फेरी तिथे जायची. आम्हाला जेवढं काही शक्य होईल घरामध्ये मजा, मस्तीचं वातावरण राहावं, कुणी नाराज होऊ नये यासाठी आम्ही ते सगळं केलं. दादूसनी तेवढी साथ दिली आणि दादूच्यानी माझं जे नातं आहे ते फार वेगळं आहे. म्हणजे मला वाटतंय की घरातला एक परिवारातला एक जवळचा सदस्य म्हणून मी त्यांना बघितलं आणि त्यांची बऱ्याच वेळेला मध्ये त्यांची शुगर वाढली होती. त्यावेळेला गोळ्या देणं असेल, त्यांना वेळेवर जेवण देणं असेल, त्यांना गोड खायचे पदार्थ न देणं असेल, कारल्याची भाजी भाजी करून देणं असेल. तर म्हणजे मला वाटलं की घरामध्ये त्यांनाच असं नाही
ज्यांना ज्यांना कधी काय वाटत होतं तेव्हा त्यांची काळजी घेणं. म्हणजे मी वयाने जरी लहान असले तरी आदिशला सुद्धा जेव्हा टॉन्टिंग होत होतं तेव्हा त्याला म्हटलं होतं की आदिश त्याकडे लक्ष नको देऊ, तू नवीन आलायस, पण तुझी आई, बहीण, मैत्रीण, तुला जे काय वाटेल ना ते तू माझ्याशी मन मोकळं कर. जेव्हा जेव्हा वाटलं की घरातला एखादा सदस्य नाराज आहे, फ्रस्ट्रेट आहे, त्याला त्रास होतोय, तर तेव्हा मला वाटलं की आपण तिथं जाऊन माझ्याशी मन मोकळे करा किंवा मला काय ते सांगा, मी कदाचित तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते, यासाठी मी पुढाकार घेतला होता. अगदी शेवटचा प्रश्न ताई, काल तुम्ही जेव्हा घरातनं बाहेर निघालात, तेव्हा स्टेजवर खूप मस्त अशी घोषणा केली. 2 घोषणा होत्या खरं तर. एक म्हणजे राजकीय प्रवेश आणि दुसरं म्हणजे तुम्हाला बलात्कार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. हो. म्हणजे प्रत्येक ज्या मुलीने कालचा एपिसोड पाहिला असेल, प्रत्येक मुलीला ते ऐकून खरंच खूप चांगलं वाटलं असेल. मला त्याही बद्दल जाणून घ्यायला आवडेल या निमित्ताने कसा असेल तृप्ती देसाई यांचा पुढचा प्रवास? आतापर्यंत स्त्री पुरुष समानता, महिला सबलीकरण यासाठी आंदोलनं केली आणि आपण पाहिलं की त्याच्यासाठी आता आंदोलनं करायची गरज नाही मंदिराच्या आंदोलनाच्या बरोबर. बाबतीत, कारण सुप्रीम कोर्टाचे सुद्धा निकाल आले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे काही लहान मुलींपासून ते महिलांवरचे बलात्काराचं प्रमाण वाढतंय. प्रत्येक घरामध्ये पोलीस सरकार नेमू शकत नाही, प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवू शकत नाहीत. अनेक वेगवेगळी पथकं काम करतात, पण महिलांनी दुर्गेचं रूप धारण करून उतरलं पाहिजे. आणि मग महिलांच्या बाबतीतच काही गैरसमज आहेत किंवा जी काही एक पुरुषी मानसिकता आहे, जी राक्षसी प्रवृत्ती आहे, तर हे गावागावामध्ये जाऊन जनजागरण करणं गरजेचं आहे. महिलांना जे काही दुय्यम स्थान दिलं जातं, तुम्हाला म्हणजे हे असं का करावं असं वाटतं? याच्यासाठी जेव्हा आपण गावागावामध्ये जाऊन जनजागरण करू, ते अभियान करू, मला वाटतं त्याला आंदोलनच म्हणावं लागेल, कारण हे खूप मोठं आहे. आणि राज्यामध्ये जे काही जिल्हे आहेत, तालुके आहेत आणि गाव आहेत, त्याच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. त्याला किती महिने लागू देत, माझी पूर्ण तयारी, म्हणून मी म्हटलं की मी जीवाचं रान करेन, पण मला बलात्कार मुक्त महाराष्ट्र झालेला पाहायचा आहे, कारण प्रत्येक घरातल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी मला ते करायचंय. आणि ती माझी फार मनापासून इच्छा आहे. कलर्स मराठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म होता की मला हे लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं, कारण जेव्हा मी हे अभियान सुरू तेव्हा प्रत्येक घरातून जेव्हा सपोर्ट मिळेल तेव्हा मला वाटतं की प्रत्येक घरातनं जर सुरुवात झाली आणि प्रत्येक घरातल्या मुलाला जर ती शिकवण मिळाली, तर कुठलाच भाऊ कुठल्याच बहिणीवर, कुठलाच मुलगा कुठल्याच मुलीवर असं करण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि त्याची जी सुरुवात आहे, सध्या तर कोरोनाचे काही नियम आहेतच, परंतु लवकरच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मी सुरुवात करणार आहे. मग विदर्भ असेल, मराठवाडा आहे, खानदेश आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, असं वेगवेगळ्या भागांमध्ये जे आहेत ते जी यात्रा असेल ती किती महिने काय, त्याचं लवकरच आम्ही जे आहे ते वेळापत्रक जाहीर करू. पण बलात्कार मुक्त महाराष्ट्र हे माझं खूप मोठं स्वप्न आहे की जे सत्यात उतरवायचं आहे. दुसरी घोषणेचं आपण म्हणालात की आतापर्यंत मला खूप वेळा विचारण्यात आलं होतं की तृप्ती देसाई राजकारणात का जात नाहीयेत. राजकारणात जाण्यासाठी कधीच या क्षेत्रात आले नव्हते, परंतु जिथं जिथं जाते तिथं मग म्हटलं जातं की ताई मग तुम्ही सत्तेत असाल किंवा काही तुमच्याकडं एखादं पद असेल तर आमची गोरगरिबांची किती कामं होऊ शकतात. म्हणून मग मी काल घोषणा केली की लवकरच राजकारणात जायचंय आणि एखाद्या पक्षाने महाराष्ट्राचं नेतृत्व करायला मला जर संधी दिली तर लवकरच मी राजकारणात दिसेल. अगदी ताई, खरंच तुमचा आधी म्हणजे आंदोलनापासूनचा प्रवास मी पाहिलाय आणि बिग बॉसच्या घरात एक वेगळी तृप्ती देसाई आम्हाला पाहायला मिळाली. ताई, थँक यू सो मच, तुम्ही वेळ दिलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. थँक यू. हो, मनापासून आभार. आणि आपलेही राजश्री मराठीचे मनापासून आभार की खरोखर बिग बॉसचा हा जो प्रवास आहे, म्हणजे आज तर ही पहिली मुलाखत आहे मी घरातून बाहेर आल्यावर. लोकांना उत्सुकता आहे की मी नेमकं काय मांडेन किंवा काय, तर आपण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं माझा जो प्रवास आहे, मी तिथं मला जे योग्य वाटतं ते करत गेले. बाहेर इतकं सकारात्मक काही झालं असेल याची अजिबात कल्पनाही नव्हती. तुमच्यासारख्यांनी माझ्या पाठीवर जे आहे तो हात फिरवला, शाबासकी दिली, त्याबद्दल मनापासून आभार. थँक यू ताई. थँक यू. टेक केअर. बाय. बाय.